बीडमधील सागर आणि पुण्यातील निशा या दोघांचा 6 वर्षांपूर्वी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह झाला. पण नंतरच्या काळात सासरच्या मंडळीकडून निशाचा इतक्या क्रूर पद्धतीने छळ सुरू झाला की त्या छळाची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुला जर या घरात नांदायचं असेल तर अघोरी विद्येसाठी तुझ्या मासिक पाळीचं रक्त तुला द्यावंच लागेल. जर तुला हे कबूल नसेल तर तू घटस्फोट घे अशी मागणी निशाकडे सातत्याने केली जायची. पण ती दरवेळी या मागणीला नकार द्यायची, ज्याचा परिणाम तिला अमानुष पद्धतीने मारहाण केली जायची. तिला भयंकर असा शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जायचा. अखेर सततच्या या त्रासाला कंटाळून निशाने पोलीस ठाण्यात आपली सविस्तर फिर्याद नोंदवली. त्यानुसार पतीसह सासू सासरे, दीर भावजाई, नणंद नंदोई अशा 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पण निशाच्या छळाची हादरवून टाकणारी सगळी कहाणी काय आहे, या संदर्भातील FIR मधून कोणते धक्कादायक खुलासे समोर आले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका. मंडळी, या प्रकरणातील पीडित विवाहिता निशा ढवळे हिने 24 ऑगस्टला पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली होती. पण दुसऱ्या दिवशी तो गुन्हा बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. आता या फिर्यादीत 32 वर्षीय निशा ढवळेने सांगितलंय की सध्या ती पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तिच्या आई वडिलांसोबत राहत असून झाडू खात्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर काम करत स्वतःची उपजीविका करते. 6 वर्षांपूर्वी म्हणजे जून 2020 मध्ये निशाचं लग्न बीड शहराच्या गांधीनगर परिसरातील सागर बाबासाहेब ढवळे या तरुणाशी झालं होतं. निशा आणि सागर यांचा हा प्रेमविवाह होता, जो दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने पुण्यातील सासवडच्या यमाई मंदिरात पार पडला. त्यावेळी निशाच्या पती, सासू सासरे आणि दीर हे सगळे पुण्यातच फुरसुंगी येथे राहत होते. पण निशाच्या लग्नाच्या 2-3 महिन्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी पुण्यातील खराडी बायपास या ठिकाणी स्वतःचं घर घेतलं, ज्यानंतर सगळे तिथेच राहायला गेले. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात सासरच्या सगळ्याच लोकांनी निशासोबत चांगला व्यवहार केला. पण त्यानंतर घरात किरकिर सुरू झाली. निशाने मात्र या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि पती सागर निशाला पुण्याला तिच्या आई वडिलांकडे सोडून त्याचे आई वडील आणि भावासोबत घरातील सर्व सामान घेऊन बीड मधील सोंदना गावी निघून गेला. काही दिवसांनी सागर निशाला घ्यायला पुण्यात येणार होता, पण तो आलाच नाही. त्यामुळे निशाने तिच्या आईला घेऊन बीड मधील सोंदना गावी गेली. त्यावर सासरच्या मंडळींनी तिला सांगितलं की आम्ही सागरला काही दिवसातच पुण्याला पाठवतो, तू आता पुण्याला परत जा. त्यामुळे निशा तिच्या आईसह परत पुण्याला निघून आली. पण पुढे सागरने निशाला फोन करून सांगितलं की मी आता पुण्याला परत येणार नाही, तू तुझ्या घरून 2 लाख रुपये आण, घर दुरुस्ती करायची आहे, त्यानंतर आपण इथेच राहू. दरम्यान निशाला पती सोबत राहायचं होतं, म्हणून तिने जमेल तेवढी रक्कम म्हणजेच 80,000 रुपये घेऊन नोव्हेंबर 2022 मध्ये बीड गाठलं. पण 2 महिन्यानंतर सासरच्या मंडळीकडून तिला त्रास सुरू झाला. एक दिवस पती सागर बाहेर गावी कामानिमित्त गेलेला असताना सासरच्या इतर मंडळींनी निशाकडे अजबच मागणी केली. तिच्याकडे अघोरी विद्येसाठी मासिक पाळीच्या रक्ताची मागणी करण्यात आली. त्याला निशाने विरोध केला असता तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली. त्यामुळे निशा परत पुण्याला आपल्या माहेरी निघून गेली. मार्च 2023 मध्ये तिने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळ विरोधात गुन्हा नोंद केला. तो गुन्हा बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. पण हा गुन्हा मागे घेण्यासाठी निशाच्या पतीने व सासरच्या लोकांनी तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं. त्यानंतर नांदविण्याच्या अटी शर्यतीवर निशाने ही केस मागे घेतली. दरम्यान एप्रिल 2023 मध्ये निशाच्या सासरच्या लोकांनी त्यांचं सोंदना येथील राहतं घर बदलून ते बीड येथील गांधीनगर परिसरात राहायला आले. यावेळी निशा देखील सोबत होती. पण काहीच दिवसात निशा तिचा पती सागर सोबत पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहायला गेली. तिथे साधारण 3 महिने या दोघांचा संसार नीट झाला. पण त्यानंतर मात्र सागर काहीही न सांगता बीडला निघून गेला. पुढे 3 महिन्यांनी तो पुन्हा येऊन निशासोबत राहू लागला. दरम्यान जानेवारी 2024 मध्ये निशाची आजन सासू बिमार असल्याने दोघा नवरा बायकोला बीडला बोलावून घेण्यात आलं. जिथे गेल्यावर सासरच्या लोकांना समजलं की निशा पुण्यात प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट घेत होती. त्यावर सासरच्या मंडळींनी निशाला तू ट्रीटमेंट का घेतलीस, आम्हाला तुझ्यापासून मूल नकोय, तू आमच्या मुलाला फसवलं असं म्हणत तिला शिवीगाळ करून मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी निशाचा नवरा सागर देखील तिथेच होता. त्याच्यासमोरच निशाच्या नंदेचा पती पप्पू कानाडे आणि निशाचे केस धरून तिला भिंतीला आपटलं. तसेच घरातील लाकडी फळीने निशाला मारहाण केली. त्या फळीवरील धारदार खिळा निशाच्या पायाच्या अंगठ्यात घुसला. त्यामुळे तिला दुखापत होऊन गँगरेन झाला आणि त्यातून तिला पायाचा अंगठाही गमावा लागला. एवढा अत्याचार सहन करूनही नंतर निशा नवऱ्यासोबत पुण्याला राहायला आली. पण तेथे नवरा सुद्धा क्षुल्लक कारणावरून रोज वाद घालू लागला.
तिला मारहाण करू लागला। त्यामुळे निशाने या प्रकरणी देखील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एनसी नोंद केली। दरम्यान मे 2026 मध्ये पती सागर निशाला काही न सांगता बीडला निघून गेला। त्यानंतर निशाला देखील फोन करून बीडला बोलावून घेतलं। निशा बीडच्या गांधीनगर परिसरातील घरी गेल्यावर तिला लागलीच सासरच्या मंडळींनी घराबाहेर निघ, तू इथे कशाला आलीस, तुला आम्ही आत घेणार नाही असं म्हणत निशाला घराबाहेर काढायला सुरुवात केली। त्यावेळी धीर दीपक ढवळे यांनी निशाला जवळ बोलावून घेत सांगितलं की तुला जर या घरात नांदायचं असेल तर अघोरी विद्येसाठी तुझ्या मासिक पाळीचं रक्त द्यावं लागेल आणि जर तुला हे कबूल नसेल तर तू घटस्फोट घे, तुला आम्हाला नांदवायचं नाही। दरम्यान धीराचे हे शब्द ऐकून निशाने आरडाओरड सुरू केली, पण त्यावर पती सागरसह सर्वांनीच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली। तसेच पुन्हा जर बीडमध्ये आलीस तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकीही दिली। त्यावर निशाने पेठ बीड पोलीस स्टेशन गाठत त्या ठिकाणी एनसी नोंदवली आणि ती वैतागून पुण्यात घरी निघून आली। पुण्यात गेल्यावर निशाने भरोसा जेलमध्ये जात सासरच्या लोकांविरुद्ध अर्ज दाखल केला, पण सासरची मंडळी समुपदेशनासाठी तेथे सुद्धा गेली नाही। शेवटी निशाने त्यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा नोंदवला, जो नंतर बीडच्या पेठ बेड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। त्यानुसार पती सागर ढवळे, सासरा बाबासाहेब ढवळे, सासू अनिता ढवळे, धीर दीपक ढवळे, भाऊजय गुड्डी ढवळे, नाशिक येथील ननंद शीतल कानडे आणि नंदोई पप्पू कानडे अशा 7 आरोपींवर BNS कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। बाकी पेठ बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या तपासात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण प्रेमविवाह झाल्यानंतरही अघोरी विद्येसाठी मासिक पाळीचं रक्त द्यावं लागेल अशी अजब मागणी सासरच्या मंडळींनी सुनेकडे केल्यामुळे बीडमधील या प्रकरणाची चर्चा होतीये। आता या विषयावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।